श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदारम्भोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदारम्भे दयालम्बं दम्भोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निध्यं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांसा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठ गीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांचा। कैलासराळा शिवचंद्रमौळी फणींद्रमाभा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पुण्डरीकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिपाठावरती जे निरूपण चालू आहे ते निरूपण श्रवण करण्याकरता उपस्थित श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारी अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो।
आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करू. गेले 2-3 दिवस आपण देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी आहे इथपर्यंत आलो. थोडंफार आपल्याला काय साध्य करायचंय आणि ते कशानं होणार आहे. संत म्हणतात ते नामानं होणार आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. हे कशानं होणार आहे तर ते नामानं होणार आहे. बरं हे असं संत सांगतात, पण पहिल्यांदा काय करावं लागतं बघा ना. आपण एखादा वटवृक्ष पाहतो मोठा, जिथे राजा परीक्षिताला भागवत सांगितलं, जिथे शुक महामुनी बसले होते असं म्हणतात. आणि ज्या अर्थी संत म्हणतात त्या अर्थी आपण विश्वास आहे. फक्त लक्षात ठेवायचं, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवायचा बस, बाकी काही नाही. तो त्या वटवृक्षाला वस्त्र नेसवतात. केवढं वस्त्र लागतं त्याला? 3 धोतर, म्हणजे 3 पान लागतात बरं का धोतराचे. असे एकमेकांना गाठी मारतात, 1, 2 आणि 3, आणि असं पूर्ण ते वस्त्र नेसवतात त्या वृक्षाला. वस्त्रदानाचं महत्व आहे आपल्याकडे. वस्त्रदानाचं महत्व एवढ्या करता आहे आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये. तर कारण त्याचा उपयोग लज्जा रक्षणाकरता होतो, म्हणून वस्त्रदान महत्वाचं मानलं. म्हणून त्या वृक्षाला वस्त्र नेसवतात. पण एवढा मोठा तो वटवृक्ष आहे, 5,500 वर्षापूर्वी भागवत झालं, त्याच्या आधी कधीतरी तो लावला. म्हणजे त्याचं बीज मातीमध्ये रुजलं, अंकुरित झालं, आणि मग ते मोठं 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 होत गेलं. तसं आहे नामरूपी मोगरा जर फुलवायचा असेल तर त्याच्याकरता आधी छोट्याशा कुंडीमध्ये ते मोगऱ्याचं झाड वाढवावं लागतं. आणि मग माऊली म्हणाल्या, मग काय होतं जीवनामध्ये? नामरूपी मोगरा लावला की माऊली म्हणाल्या, तो इतका मोठा होतो, इतका मोठा होतो, इतका मोठा होतो, किती मोगरा फुलला. मनाची
असा तो मोगरा फुलण्याकरता आधी त्याचं छोटं रोप लावावं लागतं. म्हणून ते छोटं रोप लावण्याकरता माऊली म्हणाल्या, उभा क्षणभरी. ते क्षण जोडत 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 त्याची अशी मालिका तयार झाली पाहिजे की ज्यानं सगळं व्याप्त झालं पाहिजे. आपण असं ऐकलंय ना बऱ्याच वेळेला, म्हणजे सत्संगाला जा, कथेला जा, कथा ऐका, कथा श्रवण करा. वास्तविक पाहिलं ना तर 2 तास 3 तास कथा असते. हे 3 तास नाम घेतलं तर फायदा कसा तेव्हा नाही का? 3 तास नाम घेतलं म्हणजे काय, माळा वाढल्या ना, काउंट वाढला. थोडं माळा वाढल्या म्हणजे काय, काउंट वाढला. पण याच्याऐवजी संत म्हणतात ते आहेच आहे, ती वेगळी साधन आहे. पण ते करत असताना किंबहुना त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे सत्संगामध्ये श्रवण महत्वाचं आहे. कथा ऐका. का ऐका? तर हा जो अभंग आहे ना माऊलींनी लिहिलेला, त्यात एक ओळ लिहिली आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू घटे. असोनी संसारी. श्रीमद भागवतामध्ये भगवंत सांगतात जो संसारी आहे, नीट आहे का, जो प्रपंचातला आहे त्याच्याकरता वेगळ्या साधना आहे, आणि जो संन्यासी आहे त्याच्याकरता साधना वेगळ्या आहेत. त्याचे नियम वेगळे आणि प्रापंचिकाचे नियम वेगळे आहेत. म्हणून श्रीमद भागवतामध्ये असा श्लोक येतो, गृहेश्वता वसंतां चापि पूषां कुशल कर्मणा मद्वार्ता यात यानां न बंधाय गृहमताः. म्हणजे काय अर्थ? ज्याचा काळ माझ्या कथांचं श्रवण करण्यामध्ये जात असतो, ज्यांचं कर्म माझ्या ठिकाणी अर्पण होत असतं ना, म्हणून सांगतात ना, काय काय केले ते भगवंताला एकदा सांगा बाबा, दिवसभरात मी अमुक अमुक केलं, हे सगळं तुझ्या करणी. कीर्तन नाही का, कीर्तन झालं की सांगतात, आजची झालेली सेवा नारदांच्या चरणी अर्पण. आणि दुसऱ्या दिवशी उभं सांगायचं, हे माझं 5130वं कीर्तन. फरक कळला? एखादी गोष्ट अर्पण केली ना की ती मोजायची नसते बरं का. आपल्याकडे दान मोजत नाही. 51 वेळा रक्तदान केलं म्हणून फोटो येतो बघा. मग ते 51 बाटल्या त्याला दिल्या, दान नाही बरं का, ते दान मोजत नाही. ती गर्भवती आहे. दीर्घकाळ हिशोब म्हणून ठीक आहे. मला पण विचारतात, लिहून ठेवलंय का, दंडवते का विचारतात, बुवा लिहिल्यात का, किती कधीपासून कथा केल्या, काही लिहिलेलं नाही. म्हणजे तारामामी पण मला म्हणायचं बरं का, ताराताई देशपांडे, तुम्ही अनेक कीर्तन ऐकलेत, आपल्या संस्थेवरती कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष
ताराताई काम करत आहे. ताराताई पण मला म्हणायचं बघा, परीक्षा लिहून ठेवायचा, तुझ्या माहिती करता पाहिजे काय लिहून ठेवायचं, हिशोब नाही ठेवायचा. हिशोब त्यांनी ठेवायचा. म्हणून माळा मोजायचं नाही बरं का, त्यांनी मोजायचं माळा. तुम्हाला जास्त कळतं का संतांना जास्त कळतं? संतांना. भगवंत सांगतात की ज्याचं कर्म माझ्या ठिकाणी अर्पण होत असलं ते पुरुष गृहस्थाश्रमी जरी असले तथापि त्यांचा तो गृहस्थाश्रम परमार्थातल्या साधनेकरता बाधक होत नाही. कारण तो माझ्या कथेला येऊन बसतो ना, माझी कथा ऐकतो. कथेमध्ये काय आहे? कथेमध्ये दोनच प्रकार, एक तर सगुणाचं वर्णन आहे किंवा निर्गुणाचं. याच्यापेक्षा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्यापेक्षा चौथा विषय कथेमध्ये नसावा बरं का, असं प्रमाण आहे. एखादी लीला संकीर्तन, घोडा संकीर्तन आणि नाम संकीर्तन, संकीर्तनाचे 3 प्रकार. पण काय असावं तर भक्तीबद्दल असावं, ज्ञानाबद्दल असावं, अन्यथा वैराग्याबद्दल असावं. म्हणून माऊली म्हणतात असोनी संसार, संसारामध्ये राहा आणि त्याच्या पुढे जिव्हे वेगू कधी, जिव्हेनं काय करा, अखंड नाम घ्या. नाही का? बऱ्याच वेळा सांगतात बघा भगिनी वर्गाला की तुम्ही पोळ्या करताय तर पोळ्या करता काय जप करा, श्रीराम जयराम जय जयराम, म्हणजे त्याच्यातली सात्विकता वाढते. नाही का? हॉटेलमधलं अन्न गोड लागतं, पनीर बटर मसाला का आईनं केलेलं गोड लागतं. आठवा आपल्या आईच्या हातची चव, आईनं केली का काय त्याच्यामध्ये सात्विकता आहे. बरं समजा असं आपण म्हटलं की हे या हॉटेलचं नाव सात्विक आहे, नाही का? सात्विक हो नाही कुठेतरी सदाची पेठे सात्विक थाळी का, हॉटेलचं नाव सात्विक आहे, बंद पडली काय काय श्रोते वेळेवर येतो बघा. लक्षात घ्या, तिथे ती चव मिळणार आहे का हो? आपल्या घरी केलेली चव त्याच्यात मिळणार आहे. याचं कारण जो मायेचा ओलाव आहे ना त्या पदार्थामुळे, हा दुसऱ्या कशाला नाही बरं का, दुसऱ्या कशाला नाही. म्हणून अखंड नाम घ्या हे का सांगतात तर नामस्मरणानं झाली नाही अशी गोष्ट नाही. आपण नामाच्या अनेक कथा विविध ऐकतो. जिव्हेला एकदा नामाची सवय लागली, लक्षात घ्या, पक्क लक्षात ठेवा. एकदा ती सवय लागली ना की काही वेळ झाला की आपल्याला बरोबर आठवतं नाम सुटलं बरं का माझं, कुठेतरी नाम सुटलं. मग जिथनं सुटलं त्याचा विचार करत नाही बसायचं, फार पुन्हा चालू करायचं. आपण काय करतो, अरे बापरे हो का, मग आता एवढा वेळ वाया गेला, आणि मग त्याच्यावर अजून पुढे आपली 5-10 मिनिटं जातात. नाही, जिथे लक्षात आलं. आणि सगळ्यात उत्तम काळ ना जेव्हा आपण प्रवासात असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, आता वाहनाने जातो, चालत जातो, जे काही तो सगळ्यात आपला वाया जाणारा काळ आहे बघा. त्यात अधिक नामस्मरण आपण करू शकतो. म्हणून संत म्हणतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी. याला प्रमाण काय तर त्याच अभंगात माऊलींनी याचं प्रमाण दिलं. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेद आणि शास्त्र किंवा वेदांमधलं शास्त्र आहे असंही अर्थ घ्या. वेद आणि शास्त्र हे बाह्या उभारून याचीच साक्ष देतात. आपण बाह्या उभारून म्हणजे बाह्या सरसव नाही का, एखादं काम करायचंय,
भांडायचं नाही, बायका पण करतात. भांडताना पण आमच्या आपले बुवा एक फार छान गंमत सांगतात बरं का. आता या निमित्ताने मला आठवली. मागे त्यांनी कीर्तनात सांगितली होती, इथेच मी समोर व्यास मंदिरात ऐकली. बुवांचं पहिलं कीर्तन बरं का, आपले बुवांचं पहिलं कीर्तन. आणि ते गोकुळाचं आख्यान बुवांनी सांगितलं होतं. आणि बुवा म्हणजे त्या वेळेला काय असतं, एकदम असं ऍक्टिंग बिक्टिंग करायचं असतं जरा नवीनच. आणि मग रावणानं काय केलं, ती सगळी कथा सांगितली. गणपतीनं शिवलिंग आत्मलिंग जमिनीवरती ठेवलं होतं आणि रावणाला दान 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 पावला. आपल्या मुलांचं सगळं डोळ्यासमोर गेले, म्हणजे तुम्हाला ते प्रसंग कळेल, गंमत जास्ती. आणि रावण काय चिडला भयंकर. आणि रावणानं काय केलं, आणि दोन्ही हातानं असं बाहेर वर केल्यावर काय म्हणले. आणि घरी आल्यावरती गोविंद स्वामींनी त्यांना विचारलं काय कसं झालं वगैरे. छान 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 झालं सगळं सांगितलं आणि करून दाखवलं. म्हणाले मी असं केलं बरं का बाबा. तर तेव्हा गोविंद स्वामी म्हणाले काल त्या रावणाने काही शर्त घातला होता का म्हणाले. म्हणजे एखादं काम करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला बाया सरसाव्या लागतात. तसं वेदशास्त्र सांगताय बाया सरसवणारे तुम्ही किती चांगलं काम करताय. नाम घेताय म्हणजे तुम्ही वेदांमध्ये जे सांगितलंय तेच करता आहात. आणि पुढे शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडव घरी. काल मी श्रीकृष्णांची आणि अर्जुनाची कथा सांगितली. त्याच्या केसांमधून ध्वनी येतोय कृष्ण कृष्ण कृष्ण. इतकं नाम चाललंय, इतकं नाम चाललंय. असं ज्यांचं चाललंय भगवंत त्यांच्याकडे सेवक म्हणून जातात. बरं काय केलं म्हणे त्यांनी, काही घोड्याला खराडा केला, उष्ट्या पत्रावरी काय काढल्या. हे कशा करता केलं त्यानं, काही नाही, फक्त नाम घेतलंय पांडवांनी. आणि व्यास सांगतात म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा का, ठेवायचा. याचं कारण असं आहे व्यासोच्छिष्टम जगत्रय. व्यासांनी महाभारतामध्ये जे जे लिहिलंय, महाभारत आणि 11 पुराण एकत्र आहे ते सगळं. महाभारतामध्ये आणि 11 पुराणांमध्ये आणि वेदांचे 4 भाग पाडले. तो पुढच्या अभंगाकडे, अभंगाचा तोच विषय आहे, त्यामुळे त्याच्याकडे येणार आहे. पण जे व्यासांनी लिहून ठेवलं, ज्याचं व्यासांनी प्रतिपादन केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे त्याच्या बाहेरचं असं काहीही या जगात नाही. बघा महाभारतामध्ये भांडणं किती छान मांडली ना भावाभावांची. ओके. आणि ती भावजाई म्हणते अंधे का पुत्र अंधा. ओके. मग हे सगळं सध्या सिरियल्स मध्ये दाखवत असतील, त्याच्यामुळे सिरियल्स चालतात बरं का. रामायण आणि महाभारत नीट ऐका. ह्याच्या महाभारतात लोकांना इंटरेस्ट जास्त आहे बरं का, आहे की नाही? हो म्हणा. हां हो, तुम्ही हो म्हणतात की बरोबर. काय आहे याच्यात काय इंटरेस्ट लक्षात घ्या. रामाप्रमाणे आचरण करणं फार अवघड आहे आणि कृष्णाप्रमाणे आचरण करणं अशक्य आहे. बघा दोन व्यक्तिरेखा आहे. रामांप्रमाणे आचरण करणं फार अवघड आहे आणि कृष्णांप्रमाणे आचरण करणं अशक्य आहे.
पण आम्हाला कृष्णांप्रमाणे आचरण करायला पाहिजे असं वाटतं. त्यांचा महाल होता, त्यांचे 16,108, आमचा एक तरी महाल असावा. रामांप्रमाणे वागायचं असं जर म्हटलं, कोणाची तयारी हो? 14 वर्ष नाही का? कोणाचीच नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याच्याप्रमाणे त्याग करण्याची सुद्धा नाही. म्हणून रामांप्रमाणे वागणं अत्यंत अवघड आहे आणि श्रीकृष्णांसारखं वागणं हे अशक्य कोटीतलं आहे. आणि दोघंही परमात्मा आहे, वेगवेगळ्या रूपानं अवतरित झालेले. म्हणजे त्याच्याप्रमाणे आम्ही वागू शकत नाही. पण मग आम्ही काय करू शकतो? तर एक गोष्ट करू शकतो, त्याच्या चरणांचा आधार घेऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला जर त्याच्याप्रमाणे व्हायचं असेल, त्याच्या सारखं व्हायचं असेल, तर काय केलं पाहिजे? तर नाम घेतलं पाहिजे. कारण माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी आहे. हे साधायचं असेल तर काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. हे एकदा साध्य झालं, हे एकदा साधलं की मग ती मुक्ती. काही जण असतात बघा असे संसारामध्ये असतात. त्या एक लक्षात घ्या, आपण परमार्थ करायला लागलो, ठीक आहे, की आपल्याला असं वाटतं की आता लोक माझ्याशी चांगलं वागतील. हो की नाही? मी देवळात जातो म्हणजे लोक माझ्याशी चांगलं वागतील. अजिबात नाही. हे अशा भ्रामक कल्पनांमध्ये राहूच नका. फक्त लक्षात ठेवायचं. मग बदलतं काय? मग समजा आपल्याशी कोणी वाईट वागलं तरी आपण त्याच्याशी चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. का? कारण मी नाम घेतोय, मी मंदिरात जातोय, मी श्रवण करतोय. बदल माझ्यामध्ये होणार आहे. आपल्याला वाटतं परमार्थात समोरच्यात बदल होईल. समोरच्यात काही बदल होत, आपल्यामध्ये बदल होतो. हा बदल करायचा असेल तर मुखानं अखंड नाम घेतलं पाहिजे. म्हणून जे नाम नारदांना प्रिय आहे ते घेऊ आणि दुसऱ्या अभंगाकडे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलो नारायण Thank you.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. सतत नामाचा अभ्यास हे हरिपाठाची वन लाईनर वर का सतत नामाचा अभ्यास. आता दरवेळेला जेव्हा आपण देवाची द्वारी म्हणू तेव्हा एवढं काही सगळं आठवणार नाही, पण किमान हे ऐकलंय आपण, हे कुठेतरी आतमध्ये चालू राहिलं. संत म्हणतात अर्धे वेळा पोथी वाचूची नाही का. आम्ही पारायण करतो, पारायणाचा उपयोग आहे बरं का, वेगळा उपयोग नाही असं. पण कळलंच नाही काय लिहिलंय तर काय उपयोग नाही का. म्हणजे प्रश्नपत्रिकेतला विचारला गेलेला प्रश्न हा कळलाच नाही तर काय उत्तर देणार. त्याच्याकरता किमान ते अर्थ ऐकलेले असावे याच्याकरता हे सर्व. आणि नाम घ्या असं कुठे कुठे सांगितलं. म्हणून माऊलींनी त्याच्यानंतर लगेच महादेव दुसरा हरिपाठातला दुसरा अभंग. चारही वेद तेच सांगतात, चहूवेदी जाणा शाही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिशी गाती पास. काही नाही वेगळं. एक पुराण काढून सांगा तुम्ही ज्यात वेगळं काही सांगितलं. मंथुरी नवनीता तैसे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मांडू. एक हरी आत्मा जीव शिवसमा, वाया तू दुर्गमा न घाली मा. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट आणि दिसे. नामानं काय साधतं तर हे साधतं बरं का. भरला घनदाट हरी दिसे. मुळामध्ये जो अपौरुषीय असा एक वेद होता. व्यासांनी पुढे येणारा काळ ओळखला. द्वापार युगात आहे, द्वापारानंतर कलियुग गेला आणि कलियुगामध्ये एकूण बुद्धीची आकलन क्षमता कमी 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 होत जाणार. फार जुनं सांगत नाही, 10 किंवा 15 वर्षापूर्वी आपल्याला किती फोन नंबर पाठ होते होते की गॅसचा नंबर लावायचा, पटकन आपण नंबर सांगू शकतो. असं घरचा नंबर पाठ आहे, काकूचा पाठ आहे, आत्याचा पाठ आहे, मावशीचा पाठ आहे, हे सगळे नंबर आपल्याला पाठ होते. बरं आपण काही पाठ करत बसलो का, भोगत बसलो नाही ना. आता स्वतःचा नंबर काय, मोबाईल नंबर हे सांगायचा म्हटलं तर ते म्हणतात थांबा बुवा माझ्या मोबाईलमध्ये लिहून ठेवलाय, फीड केलाय, तो बघून सांगतो. म्हणजे बुद्धीची मेमरी ज्याला म्हणतात, बुद्धीमध्ये एक कप्पा असतो ज्यात हे सगळं स्टोअर असतं. तो कप्पा आपला वीक झाला सोप्या मराठीत. त्याच्यात आता राहिला नाही काही फारसं. माणसाची उंची बघा कमी कमी होती. मी हे उदाहरण नेहमी देतो. तुम्ही गडावरती किल्ल्यावरती फिरायला गेला असाल तर त्या पायऱ्या आपल्याला तुलनेला उंच वाटतात, पण 350 वर्षापूर्वी जी माणसाची ॲव्हरेज हाईट असेल त्या दृष्टीनं त्या बनवल्या गेल्या असतील. उगाच उंच पायऱ्या कोणी बनवत का. आफ्रिकेमध्ये आज सुद्धा 6.5 फूट 7 फूट हे ॲव्हरेज हाईट आहे.
काही काळाने तिथे ते कमी 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 होत जाईल. असं असं एक विधान केलं जातं बरं का, की छत्रपती शिवाजी महाराज बुटके होते. बुटके होते म्हणजे तुलनेनं खानाच्या तुलनेत ते त्यांची उंची कमी होती. बुटके होते म्हणजे आपण उगाचच काहीतरी कुठेतरी बुटका माणूस चालला आणि त्या उंची असतील नाही. कारण आज ज्या पायऱ्या आपल्याला उंच वाटतात त्याच पायऱ्या महाराज चढून गेलेत ना. पण जसं जसं काळ पुढे गेला, जसं जसं कलियुग पुढे जाणार आहे, या सगळ्याची दाहकता वाढत जाणार आहे. म्हणजे आपली उंची कमी कमी होणार आहे, स्मरणशक्ती कमी कमी होणार आहे. व्यवहारात अगदी केस पांढरे होणे हा जो प्रकार आहे ना, तर तो आता किती अलीकडे आला आहे. म्हणजे 40 मध्ये तुमच्या ह्याच्यात 60 लावायचे ते 40, आता 25, त्याच्याही आधी 9वी 10वी बोलत. जीन्स मध्ये जो फरक होत गेला, जो बदल होत गेला, खाण्यामध्ये जशा आपल्या भेसळी वाढायला लागल्या, तसं तसं शरीरामध्ये हे बदल आपोआप व्हायला लागले. याला काही काळ झाला. जसं औषध घेतल्यानंतर बरं व्हायला काही काळ लागतो, तसंच आहे. म्हणून माणसाची एकूण बुद्धी किती किती कमी 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 होत जाईल, त्याच्या बुद्धीत काय साठवू शकेल याचा विचार व्यासांनी केला. आणि मग त्या एका वेदाचे 4 वेद केले. वेद केले म्हणजे 4 भाग पाडले बघा. 4 वेद केले याचा अर्थ 4 भाग पाडले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे ते 4 विभाग. आणि मग त्या प्रत्येक वेदाचे संहिता आणि ब्राह्मण असे पुन्हा 2 प्रकार असतात. संहिता म्हणजे त्यातले मंत्र आणि त्याच्यात जे काही कर्मकांड आहे ते असं वेगवेगळं. आता प्रत्येक वेदाच्या पुन्हा वेगवेगळ्या शाखा आहेत. फार फार त्याच्याकडे मी जाऊ शकत नाही, कारण त्याचा मी अधिकारी ते मांडण्याचा, पण किमान माहिती असावं. आणि मग ह्या वेदांच्या शेवटी वेदांत ज्याला म्हणतात, वेदांचा अंत म्हणून तो वेदांत असा शब्द तयार झाला. हा वेदांत कशा मधून आला आपल्याकडे, तर तो उपनिषदांमधून आला. वेद हे वर्ण आले, बरोबर आहे. आपण उपनिषदांकडे आलो. उपनिषदांमध्ये 108 उपनिषद सांगितली जातात. त्यातली 10 प्रमुख. मला याचं उत्तर मिळालं नाही बरं का, 10 प्रमुख का आणि बाकीची का 2 मानली जातात. तर मला एकांनी सांगितलं अभ्यास करत असताना, बुवा शंकराचार्यांनी या 10 उपनिषदांवर भाष्य शंकराचार्यांचं आहे म्हणून ती प्रमुख मानली जातात. बाकीच्या उपनिषदांवरती असे काही म्हणजे कदाचित मला माहिती नाही. माझा जो काही त्यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली त्यातून मला हा संदर्भ मिळाला. त्याच्यामध्ये ईश केन कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्य आणि श्वेतपद अशी मुख्य उपनिषद सांगितली जातात 10. आणि त्याचप्रमाणे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग म्हणजे आपण पतंजलींची जी योगसूत्र म्हणतो ना, तो हा योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी 6 शास्त्र. हे सगळे काय सांगताय, तर हरीबद्दलच सांगताय. दुसरा अनुभव या सगळ्यामधून एकच सार निघतं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. याचं मंथन करायचं
सगळ्याचं बरं का, म्हणजे याचा अभ्यास करायचा. मंथन करायचं म्हणजे काय, तर अभ्यास करायचं. ते काय एका भांड्यात टाकायचे आणि घुसळायचं असा अर्थ नाही. अभंग कसा घ्यायचा आणि संतांना काय अभिप्रेत आहे त्यातनं. न्यायशास्त्र जे आहे याचे करता गौतम नावाचे ऋषी. गौतमांनी न्यायशास्त्र केलं. हा आपल्याकडचे बहुतेक जे सगळे ग्रंथ आहेत ना ते सूत्रात्मक आहेत. म्हणजे एका विशिष्ट सूत्राने ते सांगायचं आणि मग त्याच्यावरती टीका, म्हणजे त्या सूत्रात नेमकं काय म्हणायचंय. म्हणून तर वेदांत समजून घेण्याकरता तो अवघड आहे. तो उपनिषदांमध्ये सांगितलाय. वेद समजणं अत्यंत अवघड आहे. म्हणून उपनिषदांचा आधार आणि हे दोन्ही समजून घेण्याकरता 18 पुराणांचा आधार. म्हणजे पुराणांमध्ये ही जी सूत्र आहे, जी उपनिषदांमध्ये शास्त्रांमध्ये सूत्ररूपाने सांगितलेली एखादी गोष्ट आहे, ती कशी सोप्या मराठीमध्ये कशी वर्कआउट होते, हे केल्यानं काय होतं याची कथा कुठे येते, तर पुराणांमध्ये येते. म्हणून पुराण जर समजून घ्यायची असतील तर त्याच्याकरता उपनिषदांचा अभ्यास करायला लागतो. उपनिषदातलं एखादं सूत्र घ्यायचं आणि ते कुठे आलंय पुराणामध्ये असा अभ्यास करायचा. कारण वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. त्याच्या मर्यादा आहेत. का नाही सगळ्यांना अधिकार? लक्षात घ्या. व्यवहारातलं उदाहरण सांगतो म्हणजे पटेल. समजा आपल्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? सामान्य माणूस रिसेप्शन पर्यंत जाऊ शकतो. नीट आहे. फार तर फार एखाद्या खोलीपर्यंत जाऊ शकतो. त्यातल्या त्यात ICU पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे बाहेर होऊ. तुम्हा आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये जाता येईल का? नाही जाता. का? कारण तो अधिकार आपल्याकडे नाही. म्हणून वेदांचा अधिकार प्रत्येकाकडे नाही. त्याच्याकरता काही विशेष अभ्यास करावा लागतो. म्हणून वेदांचा अधिकार ठराविक लोकांना. म्हणून ही वैदिक मंडळी, आपण त्यांच्या पाया पडतो की नाही? का पडतो? उगाच आपण दिसते गुरुजी नमस्कार. व्यक्तीला नमस्कार नाही, फक्त लक्षात ठेवा कायम. ते प्रत्यक्ष वेदो नारायण असा शब्द आहे. ते वेद ज्यांच्या मुखामध्ये आहे, लाखो वर्षाची आपली परंपरा ज्यांनी सांभाळलेली आहे, त्याच्याकरता त्यांनी काही त्याग केलेला आहे. काही विशिष्ट उपासना केली आहे. काही गोष्टी ज्या आपण करतो त्या त्यांना करायला परवानगी नाही, निषिद्ध आहे. ते सगळं त्यांनी सांभाळलंय. कुणाकरता? तर आपल्याकरता सांभाळलंय. आपलं कल्याण व्हावं म्हणून ते हे सगळं सांभाळतायत. आणि म्हणून त्यांनी जो त्याग केलेला आहे, त्यांनी जे समर्पित जीवन जगलेलं आहे, त्या जीवनाला, त्या त्यागाला म्हणून तो नमस्कार असतो. आपण गुरुजी आले की आपला नमस्कार करतो. तो नमस्कार त्या त्यागाला आहे, त्या समर्पणाला आहे. फक्त लक्षात ठेवा. व्यक्तीला कधीही नमस्कार नसतोच. आपण व्यक्तीला कधीच नमस्कार करत नाही, फक्त लक्षात ठेवा. असो. दुसरं जे आहे ते वैशेषिक शास्त्र. हे कणाद नावाचे ऋषी माहितीत ना, त्यांनी अणूचा शोध लावला, न्यूक्लिअर बॉम्ब. एक कणाद ऋषींची एक कथा आहे. कणाद एकदा, यांना कणाद का म्हणायचं माहिती का तुम्हाला? का कसं नाव पडलं? आपण जसं भात वगैरे शिजवून खातो ना, तसं हे काय करायचे, आत्ताच्या भाषेत ज्याला आपण मार्केट यार्ड म्हणतो, किंवा जिथे धान्याची काय गोदाम आहेत, विक्री होते,
ते धान्य चालतात बघा. पूर्वीचं हे आठवण असेल, आता ते सगळं काय स्वच्छ चाललेलंच येतं. पण पूर्वीच्या काळी आपल्या इथला दुकानदार सुद्धा, किराणा मालाचं दुकान, एक मुठभर खडी मिक्स करायचा त्याच्यात आणि मग थोडंसं आपल्याकरता असं दाखवायचं बघा की मी स्वच्छ चाळून ठेवलेलं आहे. तर ते जे सगळं चाललेलं आहे, ते जे पडलेलं असतं ना, तर त्यातले कण गोळा करायचे खाली जमिनीवरती सांडलेले. किती? एक मुठभर भात पुरतो आपल्याला एका व्यक्तीला. आणि ते आणून आपल्या कुटीमध्ये शिजवायचं आणि त्याच्यावरती सगळं त्यांचं चालायचं. बरं, करायचे काय तर प्रयोग करायचे बरं का. अणुचा शोध त्यांनी लावला. हे कळाल एकदा जनक राजाकडे. आणि सकाळी पहाटेच्या वेळेला आले. काय जनक राजांचा आणि त्यांचा संवाद चालला. जवळजवळ 4-5 तास ते जनक राजाशी बोलतायत. तर अजून विषय अर्धवट राहिला. आणि जनक राजाला म्हणाले, आत्ताच्या भाषेत 11 वाजले. जनका तुझी भोजनाची वेळ काय आहे? तर तो म्हणा, काय तुम्ही म्हणाल तेव्हा भोजन करू, असं काय म्हणा. नाही म्हणाले, तू जेवण करून घे, मी 1 तास 1.5 तासात माझं भोजन करून परत येतो. जनक म्हणाला की हे राहायला कुठे, तिथे जाणार कधी, हे करणार कधी, परत येणार कधी. ते म्हणाले, तू माझ्याकडे जेव्हा. जनक राजा कणाला ना म्हणतात, तुम्ही माझ्याकडे भोजन घ्या, मस्त छान, काय तुम्ही सांगाल ते करतो. नाही, आपण म्हणतो ना, तुमच्या काय आवडीचं आहे ते करू. कणाल म्हणाले, अरे राजा, मला तुझ्याकडचं चालणार नाही, मी असं कोणाकडे घेत नाही. मग त्याने उत्सुकतेपोटी विचारलं, मग कसं काय करता तुम्ही? मग त्यांनी सांगितलं की काही नाही, मी अशा त्या काहीतरी शब्द आहे त्याला, मी आता विसरलो. अशा ठिकाणी जातो जिथे धान्याचं हे चालतं. तिथे पडलेलं जे धान्य आहे ना, त्यातलं एक मुठभर मी उचलतो, सगळं आणून स्वच्छ करतो आणि ते शिजवतो. 3 दगड मांडायची. बरं, ते त्यांना काय अणूचा शोध त्यांनी लावला. त्यांना अग्नी प्रज्वलित करणं अवघड आहे का? गारगोटी पूर्वीच्या काळात, आता काळेपिट्या किती घासले तरी पेटत नाही. गारगोटी नुसतं असं मंत्र सामान ठेवतो ऋषींकडे. अरे मी असं काय, साधारण 11-12 वाजेपर्यंत माझं भोजन होईल, त्याच्यानंतर मी ते सगळं तयार झालं की खाऊन 12:30-1ला आपण पुन्हा मीटिंगला जाऊ. जनक म्हणाला, त्याने विचार केला, माझ्या राज्यामध्ये एवढा मोठा तपस्वी ऋषी आला आणि तो असं जेवणार? म्हणाला, महर्षी कणाद, महर्षी तुम्हाला माझ्या राज्यात असं जेवता येणार नाही. कणादांनी काय म्हणालो, राजा तुझ्या राज्याची सीमा कुठे संपते ते सांग, मी दुसऱ्या राज्यात जातो, अशा पद्धतीनं धान्य गोळा करतो आणि भोजन करतो. किती मोठे बघा. याला म्हणतात उपासनेला दृढ चालव. समर्थ जे सांगतात ना, उपासनेला दृढ चालवावे. किती दृढ? इतकं दृढ. या कणादांनी वैशेषिक नावाचं शास्त्र सांगितलं. याच्यात काय काय आहे, आता जे आपण आत्ताच्या भाषेमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये शिकतो ते सगळं याच्यात आहे. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव या 7 पदार्थांचे साधर्म्य आणि वैधर्म्य म्हणजे साम्य आणि फरक हे ओळखल्यानंतर तत्वज्ञान होते व त्या तत्वज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे गौतमांनी 16 तत्व सांगितली होती. कणादांनी या 16 तत्वांचा अंतर्भाव या 7 तत्वामध्ये केला.
सांख्यशास्त्र 6 शास्त्र बघतोय बरं का आपण. थोडं जड होतोय का? 1 मिनिटभर नाम घेऊ आणि मग पुढे काय आहे, खरं सांगू का, हे ऐकण्यात जी मजा आहे ना, पहिल्यांदा कळणार नाही बरं का. मला तरी कुठे कळलं नाही. तुम्ही असं समजू नका मला कळलंय, पण मी कळवून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ते मुरत मुरत जेव्हा ते कळायला लागतं ना, तेव्हा एखादं काहीतरी वेगळं कळलं ना की बस त्यात गंमत. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा 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 हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा 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 हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वाच वाच. पृथ्वी आहे कैलासवासी विनायक कृष्ण काटीकर, देणगीदार श्री मनोहर नारायण काटीकर. मिळाले कार्तिक. पृथ्वी आहे कैलासवासी प्रभाकर विश्वनाथ कुलकर्णी, देणगीदार सौ सरस्वती भालचंद्र कुलकर्णी. नाही. पृथ्वी आहे कैलासवासी श्रीमती गोदावरी मारुती चिंबाळकर, देणगीदार श्रीमती दुर्गा नारायण चिंबाळकर. नाही. तो पण नाही, तो पण नाही. तिसरं शास्त्र आहे सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्र कोणी सांगितलं माहिती आपल्या सगळ्यांना? हो. कोण? कपिल मुनी. कपिल मुनी. हा, ही कथा ऐकलेली असते. सांख्यशास्त्राचे नाही, नाही, प्रणेते कोण? बाकीच्यांना ऐकायची. हे सांगणार ना, मी थोडी सोडणार आहे. नाही. सांख्यशास्त्राचे प्रणेते कोण? तर कपिल महामुनी, भगवंताचा कपिल अवतार. आपण भागवतामध्ये तो अनेकदा ऐकतो. 527 सूत्र सांख्यशास्त्र. या सगळ्याची यादी आहे माझ्याकडे, कशात काय काय किती आहे, पण ते सगळं सांगत बसलं तर तांत्रिक फार वाढत जातं आणि काही मग त्यातनं मिळत नाही. म्हणून पण कपिल महामुनीबद्दल आपल्याला माहिती आहे, म्हणून थोडंसं 527 सूत्र, 6 अध्याय. बरं, हे सांगितलंय आपल्या मातेला, आईला. वडील आधी
त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला वनात गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळी लोकांना लक्षात येत होतं आता आपल्याला वनात गेलं पाहिजे. लक्षात घ्या, वनात जाणं आता शक्य नाही बरं का, पण आता काय करायचं, आपण थोडं आपलं लक्ष कमी करायचं बस. सुनेच्याकडे किल्ल्या द्यायच्या आणि तिला सांगायचं बाई ग दरवेळेला उघडताना माझी परवानगी घे म्हणजे झालं. हे लक्षात ठेवा. आपलं लक्ष पाहिजे बरं का, लक्ष काढायचं की काय मराठीत काहीतरी म्हण आहे काय बस काय ताट द्यावं काय पाठ देऊ नये काय हा जेवायचं त्या ताट द्यावं पण बसायचा फक्त लक्षात ठेवा शेवटपर्यंत. असं जर लक्षात ठेवलं आणि शेवटपर्यंत केलं तर कसं काय हरिमुखे मला होणार आहे. सगळ्यांना आधी बरं वाटलं बरं का पहिल्यांदा चांगलं आपल्या फायद्यात. घरात राहणं गोष्ट वेगळी आणि मनात घर राहणं गोष्ट वेगळी. प्रपंच करावा नेटका म्हणून काही कमी करायचं नाही बरं का प्रपंचाचा. गरज आणि चैन यातला फरक आपल्याला समजला ही गोष्टी सोप्या होतात. याची मला गरज आहे का आणि हे मी चैन म्हणून करतोय. मग त्यातली बारीक किनार आपण ठरवायची असते. प्रत्यक्ष मातेला सांगितलेलं आहे आणि ही कोणी देव होती सामान्य नाही. भगवंतांचा अवतारच मुळात म्हणजे कपिल भगवंतांचा अवतारच मुळात सांख्यशास्त्राकरता झालेला. त्याच्यामुळे मातेची पण तेवढी तपश्चर्या आहे बघा. कारण भगवंत पोटी येण्याकरता जे काही साधन लागतं, कोणी कन्यापुत्र होतीचे सात्विक तयांचा हरिख वाटे देत. इथे तर प्रत्यक्ष परब्रह्म आलंय पोटी. मग त्याने किती साधना केली असेल. आधिदैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक हे जे त्रिविध ताप सांगितले, काय सांगितले त्याच्यामध्ये. तर आपलं पहिल्या श्लोकामध्ये फक्त ते ऐकत असतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अशा यांनी भागवताची सुरुवात होते. मग या सांख्यशास्त्रात नेमकं सांगितलंय का, तर हे जे त्रिविध ताप आहे याची अत्यंतिक निवृत्ती होणं आणि ती कशानं होईल भगवंत सांगतात. तर माते प्रकृती आणि पुरुष सगळा वेदांत आहे. प्रकृती म्हणजे आपण सगळे, हे सगळं प्रकृतीमध्ये येतं. आणि पुरुष म्हणजे एकमेव ते परब्रह्म. स्त्री आणि पुरुष असा विषय नाही. आपण एखाद्याला भेटायला गेलो दवाखान्यात तर आपण काय विचारतो, काय त्यांची प्रकृती ठीक आहे ना, का तुमचा पुरुष ठीक आहे ना असं विचारतो. प्रकृती ठीक आहे ना, कारण आपण सगळे प्रकृती आहोत. नीट लक्षात. आणि परब्रह्म म्हणजे पुरुष. या दोन्हीतला भेद समजतो कशानं, तर विवेकानं ते ज्ञान होतं असं सांख्यशास्त्र सांगतं. आणि त्याचं ज्ञान झालं असता मनुष्य कृतकृत्य होतो आणि यथाकाळ तो प्रकृतीमधून पुरुषामध्ये विलीन होतो. कपिल महामुनींनी देवहूतीला हाच उपदेश केला ना, माते आता हे तू सगळं सोडून दे आणि नावाला बस. उपदेश तोच आहे, पण याचं भिन्नत्व लक्षात आलं पाहिजे. आणि ते भिन्नत्व लक्षात येऊन आम्हाला योग्य वेळेला त्याचा विवेक झाला पाहिजे. असं या शास्त्राचं तात्पर्य.
चौथं जे आहे ते पतंजलींचं योगशास्त्र, पतंजली किंवा पातंजली पण म्हणतात. आता सांख्य आणि योग याच्यात फार फरक नाही असं काही तत्ववेत्ते म्हणतात. फक्त काही संख्यात्मक भेद या दोन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. याच्यामध्ये 195 सूत्र आहेत आणि त्रिविध तापातून सुटणे हाच मोक्षाचा मार्ग आहे, हा सिद्धांत पातंजलीचं योगसूत्र मांडतं. आपण जो योग म्हणतो किंवा जो योग आपण टीव्हीवरती बघतो, आपल्याला योग हा शब्द माहिती झाला तो रामदेव बाबांमुळे माहिती झाला. खरं सांगायचं त्याच्या आधी योग नव्हता का आपल्याकडे, तर योग होता पण तो फक्त क्लासला जाण्यापुरता मर्यादित होता. अमुक अमुक योग असा शब्द आहे बरं का, योगा नाही, योगाच्या क्लासला जातो नाही. योग असाच शब्द, योग म्हणजे युज धातू आहे, पुन्हा जोडणे असाच आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन किंवा आत्मा परमात्म्याशी जोडला जाणे हाच मुळात योगाचा आधार. हे जे वेगवेगळे करतात ना, अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका किंवा काय उज्जयी, 5-6 त्यातले मुख्य प्रकार आहेत. हे सगळं कशाकरता करायचं आहे, तर ज्यावेळेला आपण अनुलोम विलोम करतो किंवा कोणताही प्राणायामाचा प्रकार करतो तेव्हा ते जे शिक्षक असतात ते काय सांगतात, पहिल्यांदा तुमचं लक्ष श्वासावर केंद्रित करा. बरोबर, श्वासावर लक्ष केंद्रित करा म्हणजे काय होतं, तर आपलं मन जे चंचल आहे ते एकाग्र होतं. कुठे? श्वासाच्या ठिकाणी. आणि एकदा मन आपल्या ताब्यात आलं की मग बाकी सगळ्या गोष्टी ज्या परमार्थामध्ये सांगितल्या आहेत ह्या त्या अर्थानं सोप्या व्हायला लागतात. म्हणून तो योग आहे बरं का. त्यानं अमुक रोग बरा होतो किंवा मोटापा घट जाता है याच्या करता ते सांगितलेलं नाही पतंजलीने. असो, पूर्वमीमांसा जैमिनींनी हे शास्त्र केलं. याच्यामध्ये 12 अध्याय. उपासना आणि कर्मांचं प्रतिपादन याच्यात काय आहे, तर उपासना कर्मांचं प्रतिपादन याच्यामध्ये केलंय. 2745 सूत्र आहेत. मला आतापर्यंत असं वाटत होतं की व्यासांनी जे 18 पुराण लिहिली आहे त्यातले 4 लाख श्लोक म्हणजे 18 पुराण एकदा अभ्यासली किंवा वाचली. अभ्यासली हा फार वेगळा विषय. की 4 लाख श्लोक आपण वाचले तर बऱ्यापैकी आपण वाचलो असं आपल्याला तरी वाटेल. आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटेल की वाचलो गोवा. पण ह्याचा अभ्यास करताना हे लक्षात आलं की एवढी एखादं सूत्र ते म्हणता येत नाही हो, कारण संस्कृत आहे आणि जर ते चुकीच्या ठिकाणी तोडलं तर त्याचा अर्थ वेगळा आहे. बरोबर नाही का. मराठी जेवढी सोपी वाटते तेवढी ती सोपी नाही, तर त्याच्यापेक्षा आजची भाषा ना आपली संस्कृतावरून प्राकृतावरून मराठी, त्यामुळे ते तर अजूनच कठीण आहे. ते जर चुकीच्या ठिकाणी तोडलं ना तर त्याचे अर्थ चुकीचे निघतात. म्हणून ते सलग वाचताही येत नाही. म्हणून ते कोणीतरी अधिकारी व्यक्ती त्यातला त्याच्या समोर बसायचं आणि त्याच्याकडनं ते ऐकायचं
आणि मग त्याचा जमलं तर अभ्यास करायचा. पण फार खूपच काय काय म्हणजे एक जन्म तर पुरणारच नाही असं. म्हणजे 24 तास अभ्यास करायचा म्हणून ना तरी पुरणार नाही एवढं म्हणजे जे वेद म्हणतात पुन्हा त्यात बघा एक काय 10-12 वर्ष झाल्यानंतर वेदोक्त कर्म जे शिकतात त्यातल्या प्रत्येकाला त्याचे अर्थ माहिती असतात असं नाही आहे. थोडक्यात ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स कसं आहे ना आणि पुन्हा PhD तर कशा त्या पायऱ्या आहेत बरं का. म्हणजे त्याचे अर्थ समजावून घ्यायचे असतील तर हे वेदांचं शिक्षण झाल्यानंतर काशी क्षेत्री किंवा पूर्वीच्या काळी पैठणला सुद्धा हे होतं. अशा ठिकाणी जाऊन राहावं लागायचं, गुरुच्या घरी राहायचं, त्यांच्याकडनं ते समजून घ्यायचं, ते सांगतील ती सगळी कामं करायची आणि त्यातनं जो विद्यार्थी तयार होतो तो खरा विद्यार्थी. राम मंदिराचा मुहूर्त काढताना ते द्रविड शास्त्री, गणेश्वर शास्त्री द्रविड आपल्या इथे आले होते मागे एका कार्यक्रमाला. त्यांचा आपण मंदिरातर्फे सत्कार पण केला. मी होतो, मला ते सौभाग्य प्राप्त झालं त्यांना वस्त्र देण्याचं. तर ते अशा पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला आणि काय जबरदस्त आहे. त्या काळातले त्यांचे टीव्हीवरचे तुम्ही आठवून बघा, काय सुटामुटामध्ये असतात का एक आपण कमरेला धोतर, पंचा उपरण आणि बाकी सगळं जे काही करायला लागतं ना त्याची शुद्धता म्हणून मी म्हणा ना त्याची शुद्धता पाळायला लागते. वेद म्हणायचे असेल ना तर त्याच्याकरता काही शुद्धता पाळायला लागते. सगळ्या शुद्धता ते पाळतात. सहावं आहे उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. याची उभारणी जी आहे ती असं सांगतात की ती उपनिषदांवरती झाली. म्हणजे उपनिषदाच्या भागावरती हे सगळं आधारित आहे. उत्तर मीमांसा. मीमांसा म्हणजे विचार, पूर्व विचार म्हणजे आधीचा विचार, उत्तर म्हणजे नंतरचा विचार. नंतरचं काय म्हणून वेदांत उपनिषद याच्यावरती ते आधारित आहे. आणि याच्यामध्ये ज्ञान मार्गाचं प्रतिपादन आधी. कर्म उपासना ही जी वेदांमध्ये सांगितलेली आहे ती कर्म उपासना एका काळानंतर ज्ञानामध्ये कशी परावर्तित होते. म्हणजे थोडक्यात आम्ही आमच्या देवघरामध्ये पूजा करतो. पूजा करणं हे कर्म आहे, कारण मी सांगितलं त्याच्यावर. हे करता 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 ते कर्म ज्ञानामध्ये बदलतं. थोडं समजायला अवघड आहे. आम्ही करत असलेलं कर्म हे ज्ञानामध्ये बदलतं. कसं काय बदलतं? व्यवहारातलं उदाहरण सांगतो. तांदूळ आहे, आपण कुकरमध्ये ठेवतो, त्यात योग्य प्रमाणात पाणी घालतो आणि गॅस चालू करतो. हे त्यातलं मुख्य आहे. नाही तर नुसताच कुकर गॅसवर ठेवला होईल का भात? नाही. तसं आम्ही जे कर्म करतोय ते हळूहळू 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 जेव्हा त्याला विशिष्ट उष्णता मिळते, उदाहरण समजायला म्हणजे जेव्हा ते परिपक्व होतं तेव्हा ते बदलतं की नाही, त्या तांदळाचा भात होतो. तसं आपलं कर्म जे आहे ते एका विशिष्ट कालावधीनंतर ज्ञानामध्ये बदलतं. आम्हाला त्या ज्ञानाचा साक्षात्कार होतो. या सगळ्यावरती व्यासांनी 555 सूत्रांचा एक ग्रंथ लिहिला आणि या सगळ्यावरती आचार्यांनी पुन्हा म्हणजे शंकराचार्यांनी टीका लिहिलेल्या आहे. याच्याप्रमाणे ही 6 शास्त्र झाली. आता काय 6 शास्त्रे 18 पुराणे. 18 पुराणांचा विचार करू. पुराणांची नावं तुम्हाला माहिती आहेत सगळ्या.
पुराणांमध्ये काय आहे किंवा पुराणांची व्याख्या काय आहे, तर वायू पुराणामध्ये अशी व्याख्या एक आलेली आहे. पुरा परंपरा भक्ती पुराण तत् प्रकीर्तितम. पद्मपुराणामध्ये हा श्लोक येतो. वायुपुराण आणि पद्मपुराण दोन्हीकडे. म्हणजे काय, तर पूर्वीची जी सगळी परंपरा आहे, पुराण म्हणजे काय, पूर्वी जे काही घडून गेलेलं आहे ते पूर्वीची परंपरा ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे ते म्हणजे पुराण. आपण म्हणतो की नाही आमच्या काळी असं होतं, तुम्ही आमच्याकडे असं होतं असं म्हणायला लागल्यावरती नातवंड काय म्हणतात, तुमचं काही पुराण सांगू. कळलं, कारण तुमच्या पुराणात काही विशेष सर्गस्य प्रतिसर्गस्य वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम यस्मिन् पुराणं तत् प्रकीर्तितम. म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशानुचरित म्हणजे ईशानुचरित, हे सगळं ज्याच्यामध्ये आहे या सगळ्याला एकत्रित पुराण असं म्हणतात. रामरक्षेमध्ये एक श्लोक येतो बरं का, शतकोटी प्रविस्तर. ऐकलाय ना आपण, रामरक्षा म्हणतो त्याला. पुराणांचा जेव्हा अभ्यास सुरू झाला तेव्हा असं जसं एक वेद होता त्याचे 4 भाग पाडले व्यासांनी, तसं असं सांगतात की सुरुवातीला ही सगळी पुराणं एकत्र होती, म्हणजे एकच पुराण अस्तित्वात होतं. त्याच्यामधल्या श्लोकांची संख्या सांगितली 100 कोटी. शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. मला बरेच दिवस हे 100 कोटी कथा माहिती आहे आपल्याला, 100 कोटी श्लोक होते, मग सगळे शंकरांकडे गेले, देव दानव आणि मानव. पण ते 100 कोटी श्लोक होते कुठे ना, असे प्रश्न आम्हाला तरी पडले पाहिजेत बरं का. आम्ही सांगतो ना हे, कुठे नक्की कशात 100 कोटी श्लोक. तर तो संदर्भ मला हरिपाठाचा अभ्यास करताना मिळाला, पुराणांचा अभ्यास करताना मिळाला की मूळ एक जे पुराण होतं ज्याचं व्यासांनी पुढे 18 पुराणांमध्ये विभाग केले, तर त्याचे जे मूळ श्लोक आहेत ते 100 कोटी सांगितले. आणि मग त्याचे व्यासांनी 18 विभाग केले. आणि मग आता काही 100 कोटी नाही आहेत ना, त्याच्यात 4 लाख श्लोक आहेत, त्या श्लोकांची संख्या आहे आपल्याकडे आता. मग त्यातलं काय कमी केलं तर काही श्लोक जे आहेत ना ते अनेक ठिकाणी रिपीट आहेत. एखादी गोष्ट ठसवण्याकरता किंवा या पुराणात सुद्धा आहे, त्या पुराणात सुद्धा आहे, त्या पुराणात सुद्धा आहे, तसं काही कमी झाले. आणि त्यातलं पद्मपुराण आणि स्कंद पुराण हे परिशिष्ट पुराण ज्याला म्हणतो कशा पद्धतीचं आहे. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या पुराणांमध्ये काय आहे याचे संदर्भ आपल्याला स्कंद पुराण आणि पद्मपुराण या 2 पुराणामध्ये मिळतात. पुराणे धर्मनिश्चय, हा पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे. पुराण म्हणजे धर्मानं केलेला निर्णय असं सांगतात. म्हणजे कसं वागावं, अन्यथा आमची काय काय परिस्थिती होईल हे कशामुळे कळतं आम्हाला, तर पुराणांच्या कथांमधून कळतं. म्हणून धर्म काय सांगतो हेच पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, या सगळ्याचा विचार करता माऊली म्हणतात या सगळ्यामधून एकच गोष्ट प्रतिपादित केलेली आहे, ती म्हणजे हे सगळेजण हरीचंच गुणगान करतात, बाकी याच्यामध्ये वेगळं काही नाही.
आता कसं नाही का, माऊली म्हणाल्या हे सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीचंच गुणगान करतात. कसं तर कारण नाम हे नंतर आलं बरं का. वेदांमध्ये नाम असा विषय नाही आहे. वेदांमध्ये किंवा वेदांतामध्ये त्या परब्रह्माला वस्तू असं म्हटलंय, नाव नाही आहे त्याला. मग हे सगळं हे जर असं आहे तर वेदांमध्ये नामस्मरण कसं काय, हा एक प्रश्न. याचं कारण वेदांमध्ये यज्ञविधी आहे प्रामुख्याने, आणि अमुक अमुक गोष्टी करा. वेद कसे आहेत बरं का, वेदांची भाषा ऑर्डर देणारी नाही का. अमुक एक करा, अमुक एक करा, हे करा, ते करा, ते करा, आपल्या कल्याणाकरता हे सगळं. असं जर असेल तर वेदांमध्ये नामस्मरण कसं काय आलं, किंवा वेद नामाबद्दल कसं काय बोलतात, किंवा वेद हरिनामाबद्दल कसं काय बोलतात, हे आपण बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता आहे. उद्या फार महत्वाचा विषय आहे, तेव्हा अजिबात उद्याचा दिवस चुकवू नका. म्हणजे सगळे दिवस महत्वाचंच आहे, पण उद्याचा विशेष महत्वाचा आहे. पसायदान म्हणून माऊलींची आरती, त्याच्यानंतर नारदांची आरती. आता विश्वात्मके देवे देवे मातेने तो शाळे ओशोनी मजल्यावे असाय रामहे जे क्रांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिमाहो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्ये भाहो जो देवांची होते राहो प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांगे राही अनवर्त भूमंडळी एक तू भूता चवा कल्पतरूंचे आडव चेतना चिंतामणीचे काळ बोलतेचे अर्णव विभूषांचे चंद्रने जे लांछन मातंड जे तापहीन हे सर्वाय सदा सज्जन सोयरे होतु निंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी भजिलो आदि पुरुषी अखंडित आनंद भवती विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय ओवारे एक म्हणे श्री सुरेश्वराव आहोई अनान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती साधु संत आरती ज्ञानराजा गोपले ज्ञान जगती कोणी अवतार
कीर्तनाचार्या जय जय आदिते परशुराया कीर्तनाचार्या हरिलो तांगड वजील चरण डोळ्यात पाहिलं वेगळे आनंद भोजन मावेल वारण त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं वासुदेवं श्रीरामचन्द्रं गोपिकावल्लभं जानकीं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय उपासनेला दृढचालवाये देव संतानस सदा गवाये सत्संगयोगे वयधारवाये सभामुखी मंगलबोधवाये जय जय रघुवीर समर्थ